केदारांचा पुढील चेंडू ओंकार यांना त्या दिशेने मारलेला चेंडू लेफ्ट साईडला चेंडू टोलवला जातोय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. दरम्यान एक धाव पूर्ण करण्यासाठी सज्ज होतोय तो ओंकार सिरजण. त्याला साथ देतोय तो भालचंद्र. दरम्यान संघाची धावसंख्या मात्र भीतभादी आहे. पुढील चेंडू केदारांचा पुढील चेंडू या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. सोपा झेल या ठिकाणी सोडला जातोय. एक धाव या ठिकाणी दोन धाव पूर्ण करताय. संघाची धावसंख्या पोहोचते 3. केदारांचा पुढील चेंडू भालचंद्र या झोन मध्ये चेंडू जातोय. एक धाव मिळते. संघाची धावसंख्या पोहोचते ती 4. 4 चौथा चेंडू सामना करेल तो भालचंद्र कोण. चेंडू या ठिकाणी टोलवला जातोय. या ठिकाणी तीन धावा या ठिकाणी ज्या ठिकाणी एकच धाव मिळायला हवी होती त्या ठिकाणी 3 धावा काढल्या जात आहेत. थोडंसं क्षेत्ररक्षक मध्ये मिसफील्ड होताना दिसतंय आणि संघाची धावसंख्या पोहोचते ती 7. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 7. शेवटचे 2 चेंडू शेवटचे 2 चेंडू सामना करेल ओंकार सिरसाळ. 7. लेफ्टच्या दिशेने चेंडू टोलवला जातोय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. दरम्यान या ठिकाणी चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. खणखणीचा सहकार या ठिकाणी संघाची धावसंख्या पोहोचते 11. शेवटचा चेंडू बिनबाद 11. शेवटचा चेंडू क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. एकच धाव मिळते आणि या ठिकाणी पहिला षटक संपतंय आणि या पहिल्या षटकाच्या नंतर संघाची धावसंख्या पोहोचते ती 12. बिनबाद 12. बिनबाद 12. या ठिकाणी नवल सन्माननीय नवल मिले यांचं या मंडळाच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. आपला लगेच सुरू करायचा वेळ काढू नये.
या ठिकाणी सन्माननीय मंगेशजी तळगावकर यांनी या मंडळासाठी 1000 रुपयाची देणगी या ठिकाणी मंडळाकडे प्राप्त झालेली आहे. मंडळ त्यांचं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत करतो. धन्यवाद मंगेशजी तळगावकर. हळूहळू गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. सामना करेल तो ओमकार शिरसाट. बेजबाद 12 दरम्यान पहिल्या षटकाची सांगता होते. दुसरं षटक प्रगतीपत्रावर. दुसरं षटक प्रगतीपत्रावर. अनंत खोणे वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन येत आहे. दरम्यान पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाचे धावसंख्या 85. आता हळूहळू गोलंदाजीसाठी सज्ज होते. सामना करेल तो ओमकार. त्या दिशेला चेंडू सोडवला जातो. छोटा क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. उत्कृष्ट क्षेत्र या ठिकाणी एकाच धावेवर रोखताय तो ओमकार शिरसाट यांना संघाची धावसंख्या बिनबाद 13. सन्माननीय रामचंद्र नातवजी गुरुजी यांनी पॅव्हलियनमध्ये येऊन या ठिकाणी मंडळाला सहकार्य करायचं आहे. धन्यवाद रामचंद्र सातवजी गुरुजी. या ठिकाणी रामचंद्र सातवजी गुरुजी यांचं आगमन होत आहे. मंडळ त्यांना पॅव्हलियनमध्ये बसण्याची विनंती करतो. या ठिकाणी प्रसाद शिरसाट यांनी त्यांचं गुलाब पुष्प देऊन या ठिकाणी स्वागत करायचं आहे. धन्यवाद रामचंद्र सातवजी गुरुजी. 14 बिनबाद 14. या ठिकाणी रामचंद्र गुरुजी सातवजी गुरुजी यांच्याकडून मंडळाला 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे. धन्यवाद रामचंद्र सातवजी गुरुजी. पुढील चेंडू आनंद यांचा. त्या दिशेने चेंडू टोलवला जातोय. क्षेत्ररक्षक चेंडू उकळी येतोय. दरम्यान एकच धाव या ठिकाणी दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न सफल होतोय. केदार बळी गोलंदाजीसाठी सज्ज होत आहेत. सामना करेल तो एक घनाघाती फलंदाज भालचंद्र घोणे. पत्ताच्या डाव्या बाजूने महाराज चेंडू टोलवला जातोय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय आणि एक सोपा झेल या ठिकाणी सोडला जातोय. आणि या ठिकाणी दुसरा धक्का बसतोय. मिसफील्ड होते. एकच धाव मिळायला हवी होती. त्या ठिकाणी दुसरी धाव शॉर्ट रन म्हणजे एकही धाव नाही. चौकार फक्त देऊ नको. कॅच सोडली तर तू पाठीच राहू. बॉलर धाव देऊ नको. बॉलवर त्या ठिकाणी दुसरा धक्का बसतोय आणि 2-5-23. लगेच सामना सुरू करायचा. वेळ काढू नका. लगेच संतोष बळी या ठिकाणी क्षेत्ररक्षण मध्ये बदल करताना दिसत आहेत. रस्त्याच्या दिशेने फलंदाजी क्षेत्ररक्षणासाठी येत आहेत ते संतोष बळी आणि केदार बळी यांचा पुढील चेंडू भालचंद्र आहे ना. चेंडू निर्धाव जातो.
निखिल एक घनागती फलंदाज, डावखुरा शैलीचा फलंदाज, ज्या फलंदाजाने गेल्या वर्षीची KPL स्पर्धा गाजवली होती तोच फलंदाज आता मैदानात. निखिल सामना करेल तो केदार यांच्या गोलंदाजीचा. केदार यांचा पुढील चेंडू निखिल यांना वारंवार लेगच्या दिशेने चेंडू टोलवण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय, मात्र शरद यांच्याकडून थोडीशी फिल्डिंग मध्ये चूक होते. एक धाव पूर्ण करताना दिसतंय. संघाचे धाव संख्या 24, 2-5-24. भालचंद्र हळूहळू फलंदाजीसाठी सज्ज होतोय. केदार पण या गोलंदाजी करताना दिसत आहे. सामना करेल तो भालचंद्र. या ठिकाणी चेंडू मिडल स्टंप वरून जाताना दिसतोय, मात्र एक धाव एकच धाव मिळते. संघाची धाव संख्या पोचते ती 25, 2-5-25. दोन चेंडूंचा खेळ बाकी. गोलंदाजाच्या डोक्यावरून चेंडू मारला जातो. एक धाव पूर्ण करताना उत्स्फूर्त अशी या ठिकाणी क्षेत्ररक्षक नागेश मळे यांच्याकडून पाहायला मिळतंय आणि 2 धाव या ठिकाणी चौकार मिळायला हवा. एकाच धावेवर रोख ठेवतो नागेश मळे. संघाला एकच धाव सुपूर्द करतो. या 1 धावेच्या बढतीनंतर संघाची धावसंख्या मात्र पोहोचते ती 25. शेवटचा चेंडू केदार यांचा 25, 26, 2-5-26. तुम्ही 4 पाठवतो या 27, 2-5-27. या ठिकाणी षटक संपते. आता मात्र शेवटचं आणि 6 चेंडू बाकी. निर्णायक षटक 2-5-27. खय आग लावले नाही माय आतमध्ये लावले नाही. सगळा हई येता. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी 5वं षटक घेऊन येतात ते नागेश मळे. सामना करेल निखिल. 2-5-27. नागेश मळे आपल्या गोलंदाजीसाठी क्षेत्ररक्षण लावताना दिसत आहेत. लगेच सामना सुरू करायचा आहे. शेवटचे 6 चेंडू. 2-5-27. निखिल लेगच्या दिशेने मोठा फटका. मला वाटतं हा फटका जातोय षटकारासाठी. एक खराब असा चेंडू आणि या खराब चेंडूवर त्या ठिकाणी दुसरा बॉल द्या. तेहतीस, 2-5-33. नागेश याचा पुढील चेंडू. या ठिकाणी क्षेत्ररक्षक थोडं एकच धाव मिळते. मला वाटतं या ठिकाणी दुसरी धाव पाहायला मिळतोय आणि 3 धावा या ठिकाणी सोडल्या जात आहेत आणि या 3 धावेच्या बढतीनंतर संघाची धावसंख्या होते 36. 2 चेंडू जपतायत. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी. या ठिकाणी गटाला असं क्षेत्ररक्षण मात्र 1 धाव. या ठिकाणी 2 धावा पूर्ण होताना दिसत आहेत. अक्षय मळे यांना या ठिकाणी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. मात्र 1 धावावर समाधान मानावं लागते ते अक्षय यांना. 38, 3-5-38. 2 चेंडूंचा खेळ बाकी.
2 चेंडूंचा खेळ बाकी, सामना सुरू करायचा लगेच, काळोख होतोय. नागेशांचा पुढील चेंडू निखिल यांना या ठिकाणी 2 धावा घेताना दिसत आहेत आणि मिसफील्ड होते या ठिकाणी, 3री धाव घेताना दिसत आहेत. थोडस गजाचं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळतंय आणि निखिल बाद होतोय. 2च धावा या ठिकाणी. अरे नाग्या स्लो कशाक टाकतो बॉल, तर स्पीड दे बॉला. 41, 3 बाद 4 बाद 41. शेवटचा चेंडू. सामना लगेच सुरू करायचा, वेळ काढू नये, काळोख झालाय. 4 बाद 41. शेवटचा चेंडू नागेशांचा. 4 बाद 41. त्या ठिकाणी आवाज तर घोषित होतोय. संघाची धावसंख्या होते ती 42. 5 बाद 42. चौकार या ठिकाणी पाहायला मिळतो आणि 4 धावा डिक्लेअर होत आहेत. मला नाग्या स्पीड दे बॉलाक जरा, सगळे मारूक दिले बॉल. चेंडू अजित यांचा सामना करतोय अनंत. पाहूया काय करतोय ते. सुंदर असा टाकलेला चेंडू. मला वाटतं एक धाव डिक्लेअर झोन मध्ये त्याने संघाचं खातं उघडतोय अनंत. शिल्पाई संघ बिनबाद 1. 47 धावांचं उद्दिष्ट ते घेऊन खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय तो शिल्पाई संघ. कंपल्सरीचे 47 धावा आपल्याला करायच्याच आहेत. दुसरा चेंडू अजित यांचा सामना करतोय अनंत. त्याच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न, परंतु अवांतर धाव इथे निश्चितच पाहायला मिळते आपल्याला अजित यांनी टाकलेला चेंडूवरती. दरम्यान एक खुश खबर आहे आमच्या मंडळाकडून, रवळा क्रिकेट संघ मंडळाकडून. रात्री जागर करतात देवळामध्ये, त्यांच्यासाठी उसळ पावची व्यवस्था केलेली आहे. उसळ पावची व्यवस्था केलेली आहे, जागरवाल्याची घ्यायचं आहे. दरम्यान अतिशय सुंदर असा झेल टिपलेला आहे आमचे राकेश शिरसाट. अतिशय उत्कृष्ट असे कॉर्नरला उभे राहून सुंदर असा आनंद यांचा झेल घेतलेला आहे. शिल्पाई स्पोर्टचा फलंदाज बाद अनंत यांच्या रुपयाने. दरम्यान आमचे मित्र अक्षय वर्धम यांच्याकडून उद्या दुपारच्या जेवणाची व्यवस्था केलेली आहे. सर्व खेळाडूंना आणि प्रेक्षकांना इथे जेवणाची व्यवस्था केलेली आहे. सकाळी 9 वाजता सामने सुरू होतील, त्यानंतर कुणीही घरी जायचं नाही आहे. उद्याच्या संपूर्ण दिवसात आपल्याला उरलेल्या मॅच खेळून फायनल देखील खेळवायचीच आहे. त्याच्यामुळे कुठच्याही प्लेयरने घरी जायचं नाही. सगळ्यांची जेवणाची व्यवस्था अक्षय वर्धम यांनी आपल्या मंडळातर्फे केलेली आहे. धन्यवाद अक्षयजी. दरम्यान सामना सुरू होतोय. अनंत घोणे यांची जागा घेण्यासाठी येतोय तो संतोष घोणे. डावखुरा फलंदाज संतोष घोणे सामना करतोय अजित यांच्या गोलंदाजीचा. 99 विकेटवरती अजित थांबले. 10-100 विकेटच मिळत नाही त्यांना. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, उत्कृष्ट व्यक्ती गोलंदाज. थोडीशी मिसफील्ड इथे होते. विराज सातवसे यांच्याकडून 1 धाव निश्चित स्वरूपात 2 धावा इथे कंप्लीट करताना आपल्याला पाहायला मिळतो संतोष आणि केदार. दरम्यान आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत ते कुंभारवाडीतले प्रेक्षक.
त्या सर्व कुंभारवाडीच्या प्रेक्षकांचं आम्ही इथे स्वागत करतोय आमच्या मंडळातर्फे आणि त्याला पॅव्हिलियन मध्ये येण्याची विनंती करतोय. सर्वांनी पॅव्हिलियन मध्ये यायचं आहे. अतिशय सुंदर असा एक धाव निश्चित स्वरूप आपल्याला पाहायला मिळते. अतिशय उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळाले अक्षय यांच्या रूपाने. पुढील चेंडू 99 विकेट घेणारे अजित पुजारे यांचा सामना करतोय केदार मळी. सकाळपासून आपल्या टीमसाठी अक्षरशः फलंदाजी अतिशय उत्कृष्टरित्या करतोय तो केदार मळी आपल्याला पाहायला मिळतोय. शिल्पाई स्पोर्ट्स कडून दरम्यान संघाची धावसंख्या होते 5. एक गडीबाद 5 आणि मला वाटतं हा अवांतर चेंडू पंच या समांतर करून वाईटची घोषणा करताना एक धावसंख्येत भर धावसंख्या होते ती 6. एक गडीबाद 6. उत्कृष्ट असा चेंडू 2 धावा कंप्लीट होताना पाहायला मिळतात. थोडा अडथळा आणि मला वाटतं 2 धावांवरती समाधान मानतात तो शिल्पाई स्पोर्ट्स. आमच्या पॅव्हिलियन मध्ये खूप मोठे जे प्रेक्षक आले त्यांचं आम्ही मंडळाच्या वतीने हार्दिक स्वागत करतोय. धन्यवाद आपण आमच्या शब्दाला मान दिलात आणि पॅव्हिलियन मध्ये आलात त्याबद्दल. अजित पुजारे पुढील चेंडू सामना करतो तो केदार मळी. थोडा खेळ थांबवायचा आहे. ट्रॅक्टर कसा जातोय दरम्यान पुढील चेंडू अजित यांचा सामना करतोय केदार. उंच समानला चेंडू मला स्टेट फॉरवर्ड आणि ते प्लेन असल्यामुळे 4 धावा इथे आपल्याला पाहायला मिळतात. केदार यांच्या बॅटमधून निघाला सुंदर असा चौकार पाहायला मिळतोय आपल्याला. दरम्यान षटक संपतंय. पहिल्या षटकानंतर संघाची धावसंख्या होते 12. एक गडीबाद 12. पहिल्या षटकामध्ये 12 धावा इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. ऋषिकेश बोबाटे मला वाटतं दुसरं षटक घेऊन येतोय तो निखिल चिंदरकर. अवया सामना करतोय तो संतोष. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन येतोय तो निखिल चिंदरकर. त्यांना सामना करतो तो डावखुऱ्या हाताचा फलंदाज संतोष घोणे. दरम्यान चेंडू टाकताना रिव्हर्सचा फटका मारताना आपल्याला पाहिजे संतोष पण थोडासा बीट होतोय आणि चेंडू मात्र निर्धाव जातोय. दुसरा षटक प्रगतीपथावरती दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू निर्धाव आपल्याला पाहायला मिळतो इथे. अतिशय उत्कृष्ट गोलंदाज चिंदरकर सुंदरसा मारला. संतोष यांनी लेग साईडच्या दिशेने एक धाव तो देखील पूर्ण करतात. अजित मळे चेंडूच्या पाठीमागे अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करताना आपल्याला पाहायला मिळतो अजित मळे. एकाच धावेवरती समाधान मानतात शिल्पाई स्पोर्ट्स. दरम्यान धाव संख्या होते 13 आणि इथे 9 चेंडू घोषित झाला आहे. दरम्यान 9 चेंडू आणि याचा पुढील जो चेंडू असेल तो फ्री हिट म्हणजे फलंदाजाला अतिशय सुवर्ण संधी आहे कुठेही मारायची न विकेट घेता. दरम्यान फ्री हिट मिळते ती केदार मळे यांना. फ्री हिटचा चेंडू काढूया रात्री ओव्हर द विकेट.
पंचांच्या डाव्या हातून डाव्या हाताकडे गोलंदाजी करताना लेफ्ट साईडच्या मारलेला अतिशय सुंदर असा चेंडू. एक धाव निश्चित स्वरूपात मयूर शिरसाट क्षेत्ररक्षण करताना अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. ते मयूर शिरसाट यांच्याकडून आजच मुंबईवरून आलेत मयूर शिरसाट. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते, तसेच फलंदाजी देखील. पुढील चेंडू चिंतनकर यांचा सामना करतोय तो संतोष. चालतात पुढील चेंडू चिंतनकर यांचा सामना करतोय डावखुरा फलंदाज संतोष. सुंदर असा मारण्याचा प्रयत्न मला वाटतं अक्षय झेलसाठी, परंतु झेल चुकतोय आणि चेंडू जातोय 2 धावांकडे. मयूर शिरसाट पुन्हा एकदा अतिशय उत्कृष्ट असा थ्रो मयूर शिरसाट यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या होते 17 धावा. पुढील चेंडू मला वाटतं इथे निर्धाव जातोय चेंडू. 47 धावांचं उद्दिष्ट आपल्याला शिपाई स्पोर्ट्सला पाहायला मिळतं इथे. मातृभूमी वॉरियर्स कडून मला वाटतं डायरेक्ट हात पडला तर 2. 1 धाव डिक्लेअर स्वरूपात आपल्याला पाहायला मिळते. दरम्यान शेवटचा चेंडू, दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू सामना करतोय संतोष. लेग साईडच्या दिशेने मारलेला चेंडू राकेश शिरसाट. चेंडू अतिशय उत्कृष्ट असा झेल टिपताना आपल्याला पाहायला मिळतो तो राकेश शिरसाट. आजच्या मॅचमध्ये त्याने हा दुसरा झेल टिपला. अतिशय सुंदर अशी क्षेत्ररक्षणाची जबाबदारी राकेश शिरसाट यांनी उचलली आहे आणि ती पूर्णपणे पार पडतायत राकेश शिरसाट. अभिनंदन राकेश शिरसाट. सामना करतो तो केदार मळ्ये भालचंद्र यांच्या गोलंदाजीचा. लेग साईडला उंच असा मारलेला चेंडू मला वाटतं हा सीमा पार षटकार असा उत्तुंग. पहिल्या चेंडूवरती पहिला षटकार मारताना आपल्याला पाहायला मिळतो तो केदार मळ्ये. अतिशय सुंदर फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. संध्याकाळच्या वेळी मारलेला असा सुंदर असा षटकार. दरम्यान धावा होत आहेत 24 धावा. पहिल्या चेंडूवरती षटकार. दुसरा चेंडू भालचंद्र यांचा सामना करतोय केदार. पुन्हा मारण्याचा प्रयत्न परंतु अवांतर डॉट बॉल. चेंडू मात्र निर्धाव जातोय. अतिशय कमबॅक उत्कृष्ट कमबॅक भालचंद्र यांच्याकडून पाहायला मिळतो आपल्याला. दरम्यान केदार मळ्ये यांनी आणि एक षटकार मारला तर बबन मिस्त्री यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक मिळेल आणि एक षटकार 100 रुपये. हा घ्या बबन मिस्त्री तुमच्यासाठी दुसरा षटकार. आंब्याला अडकलेला चेंडू वाचलात बबन मिस्त्री. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण आपला छोटा ध्रुव कानेकर तिथे करताना पाहायला मिळतोय. पुढील चेंडू केदार मळ्ये षटकार मारा. हा घ्या नक्कीच आता तर 100%. प्रेक्षकांना सांगायचंय चौकार. थोडक्यात बचावलात बबन मिस्त्री. तुम्ही पैसे लावत राहा केदार मळ्ये चौकार मारत राहतील.
अतिशय उत्कृष्ट फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते केदारमळी यांच्याकडून. लेग साईडच्या दिशेने पाठोपाठ मारलेले हे फटके आपल्याला पाहायला मिळत आहेत. चौदा चेंडू आणि 17 धावा. 14 चेंडू आणि 17 धावा. धावा धावा इथे धावा. दरम्यान पुढील चेंडू भालचंद्र यांचा सामना करतो तो घणाघाती फलंदाज केदारमळी. पुन्हा एकदा उत्कृष्ट असा मारलेला चेंडू झेलच्या खाली मात्र इथे पाहायला मिळतात अक्षय मये यांच्याकडून झेल सुटतोय आणि 2 धावा निश्चित स्वरूपात केदारमळी यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाल्या. 2 धावा. दरम्यान धाव संख्या होत आहे 32 धावा इथे आपल्याला पाहायला मिळाल्यात. 13 चेंडू आणि 15 धावा. सुंदर असा मारलेला चेंडू एक धाव निश्चित स्वरूपात. विराज सातवसे धावताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. बबन मिस्त्री जरा कमी असा डायबिटीसून लवकर झालाय तर. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू मारण्याचा प्रयत्न आणि मला वाटतं हा अतिशय सुंदर असा क्षेत्ररक्षण यांच्याकडून पाहायला मिळतंय विराजकडून. विराज सातवसे सुंदर अतिशय 2 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. जरा स्पीडने गेला असतो अतिशय सुंदर असा चांगलेला रंगतदार असा सामना शेवटचा आजच्या दिवसातील आपल्याला पाहायला मिळतोय. मातृभूमीवरचे शिल्पाई. पुन्हा एकदा लेग साईडचा मारला प्रयत्न आणि डिक्लेअर झोन मध्ये एक धाव निश्चित स्वरूपात डिक्लेअर आपल्याला पाहायला मिळते. 11 धावांची गरज हा सामना जिंकायचा असेल तर 9 चेंडू आणि 11 ऍक्शन तसे बघ जरा. पंच पायाखाली कॅप पडली आहे बघा. पंच पायाखाली कॅप. दरम्यान पुढील चेंडू निखिल यांचा सामना करतोय तो केदारमळी. काय झालं चालू करा. पुढील चेंडू पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने मारलेला चेंडू अतिशय उत्कृष्ट मला वाटतं सुंदर असा पाहायला मिळतोय तो मयूर. अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आणि एक स्वरूपात दे 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 बाउंड्री फेकली. 2 धावा. दोन धावा. पुढचा चेंडू अतिशय सुंदर असा मारवला चेंडू आणि हा षटकार पाहायला मिळतोय. मस्त आणि बबन मिस्त्री चला किस्सा रिकामी करा. 100 रुपयाचं पारितोषिक केदारमळी यांच्यासाठी आपल्याला इथे पाहायला मिळालंय. धन्यवाद बबन मिस्त्री यांच्याकडून 100 रुपये केदारमळी यांच्यासाठी आले. सामना संपल्यावर केदारमळी यांनी आमच्याकडून घेऊन जायचे ते पैसे. किती बॉल आता मात्र 3 धावांची आवश्यकता. 7 चेंडू आणि 3 धावा आणि एक षटकार. 100 रुपये. पुन्हा एकदा हा लेग साईड मारला चेंडू परंतु थोडा शॉर्ट आणि 2 धावा निश्चित स्वरूपात पाहायला मिळतात. 3री धाव आपण जिंकण्यासाठी पाहिजे तर घेऊ शकता. मयूर शिरसाट क्षेत्ररक्षण आणि दरम्यान षटक संपतंय. आता मात्र नागेश मळे यांना सुवर्ण संधी मॅच जिंकून देण्यासाठी. मॅच टाय झालेली आहे. एकच धावा. नको त्या फालतू याच्यामध्ये मारू जाऊ नको.
आता मात्र नागेश मळे यांनी षटकार मारला तर सुरेश मळे यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. ते नको तो त्याच्यातले कट करतो तो. कमाल नागेश मळे, 1000 रुपयाचं पारितोषिक, जातानाची तिकीट मिळेल तुम्हाला फ्री मध्ये. बघा तुमच्यासाठी एकच धाव आहे. जिंकण्यासाठी एका धावेची आवश्यकता. 6 चेंडू 1 धाव आणि अटीतटीची अशी गोलंदाजी करण्याकरिता स्वप्नील खाडीगावकर 13 नंबरची जर्सी. फुल रॉकेट ऑन स्वप्नील. काय चाललंय काय नक्की? एक धाव, 6 चेंडू आणि 1 धाव. नागेश भाई एक षटकार मारला तर 1000 रुपये मिळतील तुम्हाला. बबन पण 100 रुपये देतोय. बघा 1100 रुपये. नाही मारला तर तुम्ही सुरेश वरीला जायचंय. शिल्पाई स्पोर्ट्स 1 धाव नागेश आणि अतिशय उत्कृष्ट मारलेला चेंडू. 1 धाव निश्चित स्वरूपात ते पाहायला मिळते आणि हा सामना सहजरित्या जिंकतायत ते शिल्पाई स्पोर्ट्स.